हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर पावसाळ्यात येणाऱ्या भाज्यांबद्दल जाणून घेणार आहोत आणि एक पावसाळ्यातली भाजी बनवणार आहोत. आज आपण पावसाळ्यात येणारी कुरडूची भाजी बनवणार आहोत. पावसाळ्यामध्ये कंठोली, कुरडू, कुलू, भारिंगा अशा अनेक भाज्या येतात. ह्या आपल्या शरीरासाठी गुणकारी असतात. त्याच्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि मिनरल्स मिळतात. ही आहे कुरडूची भाजी. माठाच्या भाजीसारखीच जवळपास दिसते, पण थोडा पानांचा शेप हिचा वेगळा असतो. मी तिला साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि या भाजीसाठी जास्त साहित्यही लागत नाही. कांदा, लसूण, हिंग, हळद, मीठ आणि तेल इतक्या सामानात ही भाजी बनवून होते आणि चवीला तर खूप चांगली लागते आणि पावसाळ्यात मिळते वर्षातून एकदाच. त्याच्यामुळे एकदा पावसाळ्यात ही भाजी नक्की ट्राय करा. आता एका बाजूला मी कढई गरम करून त्यात तेल घालून लसूण घालून घेतलेलं आहे ठेचून. लसूण आपलं ब्राउनिश कलरचं झालं की मग त्याच्यामध्ये रफली चॉप केलेला कांदा घालणार आहोत. कांदा अगदी मोठाही नको आणि अगदी लहानही नको, आपला मीडियम साईजमध्ये कापून घ्यायचा आणि तोही त्याच्यामध्ये घालून छानपैकी परतून घ्यायचा. कुरडू ही भाजी एक जंगली भाजी आहे. ती आपल्याला पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मिळते. नंतर वर्षभर ही भाजी आपल्याला बघायला सुद्धा मिळत नाही. ह्या भाजीमुळे आपल्या शरीराला खूप फायदे होतात आणि शरीरासाठी अशी चांगली असणारी भाजी वर्षातून एकदा तरी करून खाल्लीच पाहिजे. आपला कांदा छान परतून झाला की त्याच्यामध्ये मी 3 हिरव्या मिरच्या रफली चॉप करून घालणार आहे. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर मिरच्या जास्त घेऊन त्या ठेचून घातल्या तरी चालेल. आता ही भाजी मी रफली चॉप करणार आहे. एकदम बारीक कापून घ्यायची काहीच गरज नाही, कारण शिजवताना त्यातला पाण्याचा अंश कमी होतो आणि तशीही ती श्रिंक होते, त्याच्यामुळे छोटी होते. त्याच्यामुळे काय बारीक कापायची गरज नाही, आपली रफली चॉप करून घ्यायची. सगळी भाजी चांगली चॉप करून झाली तोपर्यंत आपला कांदाही छान परतून होईल. कांदा या भाजीमध्ये थोडा जास्तच घालायचा, त्याच्यामुळे भाजीची चव वाढते. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये मी खोबरंही ओलं घालणार आहे खिसून. मग खोबऱ्यामुळेही ह्याला छान चव येते. मग कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये थोडंसं हिंग, थोडीशी हळद घालून छान परतून घ्यायची आणि मग लगेचच ही कापलेली भाजी घालून तीही छान परतून घ्यायची आणि परतत शिजून द्यायची. कुरडूची भाजी मी नाचणीच्या भाकरीसोबत सर्व करणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तांदळाच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबतही सर्व करू शकता. भाकरीसोबत ही भाजी खूपच अप्रतिम लागते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नाचणीची भाकरी कशी बनवायची तेही नक्की दाखवेन. तर तुम्हाला ही कुरडूची भाजी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला माझ्या चॅनलवर अजून कोणत्या रेसिपी बघायला आवडतील त्याही कमेंट करून सांगा. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा
आणि रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू सो मच अँड बाय बाय.